सर्व वाचक गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 121 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. गेली अनेक सत्संगापासून आपण परमेश्वरांनी सांगितलेले तत्व सिद्धांत व आचार विचार प्रणाली नामधारक अवस्थेत असताना किंवा वासनिक अवस्थेत असताना कसं आपण ते करू शकतो, ती कृतीवरती जाऊ शकतो, याचं चिंतन करत आहोत. गेली अनेक सत्संग आपण परमेश्वराच्या तत्वज्ञानावरती चिंतन करत आहोत. जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर या अनादीच्या 4 पदार्थाविषयी चिंतन केल्यानंतर अनेक विषय जे परमेश्वरांनी ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये सांगितलेले आहे त्याचा थोडक्यात आढावा घेऊन आपण चिंतन केलेलं आहे. आणि त्यानंतर आपण गेली अनेक सत्संगापासून नामधारक अवस्थेत किंवा वासनिक अवस्थेत असताना आपण आपला धर्म हा कसा सांभाळू शकतो किंवा तो धर्म कृतीच्या अनुषंगाने कसा, कोणत्या दृष्टीने विचार करून कसा तो सांभाळू शकतो या अनुषंगाने चिंतन करत आहोत. अनेक सद्भक्तांचे यावरती प्रतिक्रिया येत असतात आणि या प्रतिक्रियेच्या अनुषंगाने कोणाच्या मनामध्ये जी न्यूनगंड असतो किंवा भीती असते हे आपल्याला समजतं आणि त्यावरती वेळोवेळी आपण प्रकाश टाकत असतो. खरं म्हणजे धर्म, आचार आणि विचार या अनुषंगाने जोपर्यंत आपण विचार करत नाही, त्याचं चिंतन करत नाही, तोपर्यंत त्या धर्मात आपण आहे असं म्हणता येत नाही. आचाराच्या विचाराच्या अनुषंगाने जेव्हा चिंतन करतो धर्माचा आणि त्या अनुषंगाने चिंतन केल्यानंतर त्या कृतीवर जाण्याचा विचार करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने त्या रस्त्याला आपण सुरुवात करतो. आणि ती सुरुवात केल्यानंतर आपल्याला जाणवतं की आपण हा धर्म कसा सांभाळू शकतो. आणि सांभाळल्यानंतर जी आपल्याला प्रचिती येते, जी अनुभूती येते, त्यातून जे समाधान आपल्याला लाभतं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्यातूनच आपला आत्मविश्वास वाढत असतो. हे आपण करू शकतो याची जाणीव होत असते आणि त्या जाणीवेतूनच मग आपण धर्माच्या अनुषंगाने प्रवास करत असताना परमेश्वरांनी सांगितलेलं जे आपल्या जीवाचं ध्येय आहे, परमेश्वर प्राप्तीचं, परमेश्वर आनंदाचं, हे ध्येय आपण गाठू शकतो, या ध्येयापर्यंत जाऊ शकतो, हा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो. आणि त्याच वेळेस आपण खऱ्या अर्थाने दैवराटीचे आहे असं आपण आपल्याला म्हणू शकतो. खरं म्हणजे धर्माचा, आचार आणि विचाराचा विचार करणं हाच खरा धर्म आहे. धर्माची वैचारिक प्रगल्भता खूप मोठी आहे. धर्म फक्त बोलण्याचा, धर्म फक्त चर्चेचा विषय नसून धर्म हा कृतीचा आणि करण्याचा विषय आहे. हे जेव्हा ज्या जीवाला जाणवतं त्याच वेळेस तो जीव स्वतःचं हित करून घेऊ शकतो. कारण परमेश्वराने हा जो धर्म जीवाला सांगितलेला आहे तो जीवाच्या हिताच्या अनुषंगाने सांगितलेला आहे. जीवानी हित करून घ्यावं, भलं करून घ्यावं ह्या अनुषंगाने सांगितलेलं आहे. आणि त्याचसाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली आहे. त्याचसाठी परमेश्वर या जीवासाठी अवतार घेतात, जीवाचे देवधर्म, ध्येयधर्म स्वीकारतात आणि वाडोवेळी फिरून हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत परमेश्वर घेऊन येत असतात. सृष्टीची रचना केल्यानंतर जोपर्यंत एकही जीव ही ज्ञानपाळी परमेश्वराची संपत नाही तोपर्यंत सृष्टी संहाराचा विचारही परमेश्वराच्या मनात येत नाही. परंतु ज्यावेळेस सर्व जीवाची ज्ञानपाळी संपते त्यावेळेस परमेश्वराची संहाराची प्रवृत्ती होते. काही विशिष्ट कारणाने या सृष्टीचा संहार होतो आणि संहार झाल्यानंतर जितक्या वेळ संसरण होतं, म्हणजे जितक्या वेळेस पृथ्वी होते, सृष्टी होती, तितका वेळ संहाराचा जातो. जेवढा दिवस तेवढी रात्र, अशा नियमाप्रमाणे, अशा प्रमाणाने. आणि त्यानंतर परमेश्वराची परत प्रवृत्ती उपजते का आपल्याजवळचा जो आनंद आहे तो जीवाला द्यावं. आणि त्यानंतर परमेश्वर प्रवृत्तीनं या सृष्टीची परत माया रचना करते. आणि ती रचना केल्यानंतर परत मायाच्या तमविभागात पडलेले हे जीव पुन्हा ज्या ज्या कर्मफळात होते मागील सृष्टीत, त्या कर्मफळात येऊन आपलं जीवन कार्य परत सुरुवात करतात. मागील सृष्टीत दिलेला बोध
ती सृष्टी वाया गेलेली असते. बोध जर आपण सांडवलेला असेल तर तो बोध गेलेला असतो, आणि तो बोध घेण्याची किंवा परमेश्वराची देण्याची जी वेळ आहे ती परत दुसऱ्या सृष्टीमध्ये त्या जीवाला येत असते. आणि पुन्हा मागील सृष्टीप्रमाणेच या सृष्टीमध्ये, पुढच्या सृष्टीमध्ये हे परमेश्वराचं जे व्यसन आहे, जीव उद्धारण्याचं जे व्यसन आहे, ते मिशन आहे, ते परत ते सुरू होतं. आणि म्हणून ज्या वेळेस त्या जीवाला या धर्माची जाणीव निर्माण होते, चारी पदार्थाचं ज्ञान निर्माण होतं, परमेश्वर कृपेने ती कळतं, तो दिवस, ती सृष्टी, ते जीवन अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण पुढच्या वेळेस ते जीवन, ती सृष्टी, तो बोध भेटणं या अशक्यातली गोष्ट आहे. शक्य जरी नसली तरी पण ती अशक्यासारखी आहे. कारण सृष्टी अतिदीर्घ, ती सृष्टी संपते, दुसरी सृष्टी येण्यासाठी कितीतरी काळ जातो. परमेश्वराची प्रवृत्ती होणं, परत आपल्या क्रियेची जोड, आपला प्रयत्न, हे सारं जुळून येणं, हे अत्यंत अवघडातला अवघड विषय आहे. आणि म्हणून आज आपल्याला जे भेटलंय ते पुन्हा भेटणार नाही असा विचार करून धर्माचा विचार करायचा असतो, धर्माचं चिंतन करायचं असतं, आणि त्या पद्धतीनंच आपण ते घ्यायचं असतं. आज आपण भौतिक जगामध्ये सुद्धा अशा गोष्टी करतो की चला ही संधी आपल्याला भेटली, परत पुन्हा भेटते की नाही, त्या अनुषंगाने त्या संधीचं सोनं करण्यासाठी पूर्णपणे ताकद लावतो आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असतो. मग ती नोकरी असेल, व्यवसाय असेल, काही आपल्या जीवनातली एक विशिष्ट काही गोष्टी असतील. त्याचप्रमाणे अध्यात्माच्या बाजूने आपण बघितलं पाहिजे. परंतु अध्यात्माची तेवढी जाणीव आपल्याला न झाल्यामुळं त्या अनुषंगाने आपण बघत नाही. परंतु जेव्हा जाणीव होते तेव्हा मात्र आपण त्याच पद्धतीनं प्रयत्न करतो किंवा केला पाहिजे. जेव्हा जाणीव होते तेव्हा त्याला भौतिक जगामध्ये, भौतिक जीवनामध्ये कोणत्या प्रकारचा रस नसतो. फक्त आपले कर्तव्य आहे ते पार पाडण्याच्या अनुषंगाने तो जीव जगत असतो. जाणत्या सुखो विखाते निधी, म्हणजे जाणत्या व्यक्तीला जे सुख आहे ते विषयासारखं असतं आणि तो असून नसल्यासारखा असतो, तो सतत तळमळत असतो. आणि परमेश्वराने सुद्धा सांगितलंय की जे कुत्रं असतं ते आपल्याला इथं बरं वाटेल का तिथं बरं वाटेल अशा प्रयत्नाने सतत तडफडत असतं, तळमळ करत असतं. तसं परमेश्वरासाठी ह्या जीवानी तळमळ केली पाहिजे. परंतु तळमळ लगेच करायला लावली आपण करू असं होत नसतं. ती जाणीव अत्यंत महत्त्वाची असते. कोणत्या गोष्टीची जाणीव, त्याची सद्सद्विवेक बुद्धी जागृत असेल, त्या ज्ञानाचं जसं आहे तसं ज्ञान त्याला भेटलं तर ती जाणीव होऊन तो त्या पद्धतीनं प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नातूनच परमेश्वराला प्राप्त होत असतो. मागील संघामध्ये आपण भौतिक जगाच्या अनुषंगाने, आध्यात्मिक जगाच्या अनुषंगाने चिंतन केलं आणि शेवटचं सूत्र होतं भांडते दोघे अन्याय. कारण आपल्या जीवनामध्ये भांडण हे अविभाज्य घटक झालेला आहे. वैचारिक भांडण असतं, बौद्धिक भांडण असतं, व्यावसायिक असतं, इकॉनॉमिक असतं, सामाजिक असतं. हे भांडण आपल्या जीवनामध्ये एक अविभाज्य घटक झाल्यामुळं प्रत्येक जीव हा कोणत्या तरी कशा तरी भांडणामध्ये अटकलेला आहे. वैयक्तिक संघर्षातून भांडण, सामाजिक संघर्षातून भांडण, पैशाच्या संघर्षातून भांडण. परंतु हे भांडणारे जे आहे हे दोन्ही अन्यायी असतात असं परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. जर भांडणच करायचं नाही तर मग राहायचं कसं? कारण कुठंतरी केव्हा तरी कोणत्या तरी अनुषंगाने या भांडणाचा जो अनुभव प्रत्येकाला भेटत असतो. परंतु ज्याला जाणीव होते, ज्याला या जीवनाची किंमत कळते, या चारी पदार्थाचं जसं आहे तसं ज्ञान समजतं आणि परमेश्वराने बोध दिल्यानंतर तो उमट ज्या जीवाला होतो तो मात्र या भांडणात कधी उतरत नाही. जीव हा पदार्थ जीवाने अनुभवला, अभ्यासला, देवता हा पदार्थ जीवाने अभ्यासला, प्रपंच हा पदार्थ अनुभवला, अभ्यासला, आणि परमेश्वर हा पदार्थ ज्या जीवाने अनुभवला किंवा अभ्यासला. कारण प्रचितीच्या माध्यमातून आपल्याला अनुभूती येत असतात आणि ते अनुभव आपल्याला वेळोवेळी भेटत असतात. परंतु भौतिक जगाचा जो पाश आहे आपल्या मानेभोवती किती घट्ट आहे त्यावरती ह्या गोष्टी अवलंबून असतात. जितकं तितकं आपण भौतिक जगामध्ये
रस घेणारा ठरतो तितकं तितकं परमेश्वराच्या धर्मामध्ये आपण कमी रस घेत असतो किंवा कमी त्यातून बाहेर पडत असतो. जितकं तितकं परमेश्वराची जाणीव आपल्याला दृढ होत राहते तितकं तितकं भौतिक जगापासून आपण दूर जात असतो. हे एकावर एक गोष्टी अवलंबून आहे. नाण्याच्या दोन्ही बाजू आपल्याला कधीच दिसत नाही. कोणती तरी एकच बाजू आपल्याला दिसणार आहे. आणि म्हणून ज्या बाजूमध्ये आपण आहोत त्या अनुषंगाने दुसरी बाजू कमकुवत ठरत असते. पण परमेश्वराची जाणीव तत्वज्ञानातून करून घेणं हे आपल्या जीवनाचं मूळ उद्देश किंवा मूळ ध्येय असलं पाहिजे. आणि ते ज्या जीवामध्ये आहे, ती जाणीव ज्या जीवामध्ये आहे, तो जीव जिवंत आहे. तो जीव खऱ्या अर्थाने पुरुषार्थ किंवा पुरुष अनुषंगाने म्हणता येईल. कारण परमेश्वराने जिवंत माणसाचे, मेलेल्या माणसाचे पुरुषार्थाच्या अनुषंगाने खूप सुंदर अशा शास्त्रामध्ये व्याख्या केलेल्या आहे. पुरुषार्थ म्हणजे काय, जिवंत म्हणजे काय, जी कुशलता, जी व्यावहारिकता, आपल्या जीवनाचं ध्येय जर त्या जीवाला माहीत नसेल तर तो जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. आणि जो पुरुष म्हणून जन्माला आलेला आहे परंतु त्याच्यामध्ये व्यावहारिकता नाही, कुशलता नाही, त्याच्या जीवनाचं ध्येय त्याला माहीत नाही, त्या ध्येयाची जाणीव जर त्याला नसेल तर तो पुरुष असूनही तो पुरुष नसल्यासारखा आहे. त्याच्यामुळे लिंगाच्या अनुषंगाने पुरुषार्थ हा परमेश्वराने सांगितलेला नसून आपल्या कर्तृत्वाच्या अनुषंगाने पुरुषार्थ सांगितलेला आहे. आणि अध्यात्माच्या अनुषंगाने जो जाणीवेतून धार्मिकता सांभाळतो किंवा धर्म समजून घेऊन त्या कृतीवर जाण्याचा प्रयत्न करतो तो खरा पुरुष आहे, तो खरा पुरुषार्थ आहे. आणि म्हणून आपल्याला या गोष्टी समजून जर घेतल्या, जाणून जर घेतल्या तरच आपल्याला अध्यात्माच्या अनुषंगाने त्या कृतीवरती, त्या रस्त्यावरती आपल्याला चालता येईल. भांडण हा अविभाज्य जरी घटक असला तर कोणत्या गोष्टीसाठी आपण भांडतोय, कोणाशी भांडतोय, त्या भांडण्यातून आपल्याला काय मिळणार आहे याचं जर चिंतन आपल्या जीवनामध्ये नसेल तर त्या भांडणाला काय अर्थ नाही आणि त्या जीवनाला पण अर्थ नाही. भांडण हे सत्यासाठी असावं, भांडण हे परमेश्वराच्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने असावं, विचाराच्या आचाराच्या अनुषंगाने असावं, तत्वाचं असावं, परमेश्वराचा आनंद प्राप्त करण्यासाठी असावं, परमेश्वराच्या प्राप्ती करण्यासाठी असावं. परंतु हे भांडण कधी आपण प्राप्त करू शकतो किंवा निर्माण करू शकतो ज्यावेळेस परमेश्वराच्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने आपल्याला त्या धर्माची जशी आहे तशी ओळख होईल. परमेश्वराने जो दिलेला बोध आहे त्या बोधाची किंमत आपल्याला कळेल आणि त्यातून जर जाणीव निर्माण झाली तर मग आपण आपला संघर्ष, आपलं भांडण हे परमेश्वर प्राप्तीसाठी असलं पाहिजे. परंतु परमेश्वर प्राप्तीसाठी भांडणारे हे दुर्मिळातले दुर्मिळ आहे. विरळ नांदे, परमेश्वराने सांगितले विरळा नांदे, म्हणजे आचार करत असताना जो संघर्ष करतो आपण परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, ज्या आचाराच्या विचाराच्या अनुषंगाने आपण त्यावरती चालल्यानंतर जो त्रास आपण जीव करून घेतो ते भांडण असलं पाहिजे. परमेश्वराने जे आव्हान केलेलं आहे आपल्याला, त्या आव्हानासाठी आपण त्या आव्हानात उतरण्यासाठी असलेला जो संघर्ष आहे ते आपल्या जीवनातलं भांडण हा खरा पुरुषार्थ, हे खरं जिवंतपण आहे आणि हा खरा धर्म आहे. परंतु या चंगळवादाच्या दुनियेमध्ये, तशा वातावरणामध्ये असे आपल्याला कोणी पाहायला भेटत नाही, ऐकायला भेटत नाही. पण नाहीच आहे असं आपण सांगू शकत नाही किंवा म्हणू शकत नाही. कारण लीळाचरित्रामध्ये जेव्हा जातो किंवा आपल्या धर्माच्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने जेव्हा इतिहासात जातो तेव्हा अनेक आचारवंत, अनेक साधक आपल्याला ह्या आचाराच्या वरती जाताना दिसले, ऐकायला आले, अनुभवायला आले. आजही जर आपली उंची तेवढ्या प्रमाणात आपण जर उंच केली, ती अवस्था जर आपण त्या पद्धतीनं जर तिथपर्यंत नेली तर आजही कितीतरी साधक ही परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आचाराचा, विचाराचा तंतोतंत विचार करून ते प्राप्त करण्यासाठी धडपडताय, प्रयत्न करताय. आणि अशांनाच परमेश्वर सहाय्य करतात आणि अशांचाच परमेश्वर आहे आणि अशांचा धर्म आहे. ते आपल्याला पाहायला भेटावेत, ते आपल्याला ऐकायला भेटावेत याची जर आपण सतत वासना केली, चिंतन केलं, प्रार्थना केली आणि आपली अवस्था त्याच पद्धतीनं जर उंचवली तरच आपल्याला ते पाहायला भेटतील, ऐकायला भेटतील. एखाद्या IAS ऑफिसर बरोबर, एखाद्या IPS ऑफिसर बरोबर, एखाद्या कलेक्टर बरोबर आपली ओळख असावी,
एखाद्या आमदार खासदार मंत्र्याबरोबर आपली ओळख असावी, ही आपली धारणा जर असेल तर तेवढी उंची पण आपल्याला गाठावं लागेल. तुम्ही कुठंतरी क्लास 1 ऑफिसर असायला पाहिजे, कोणत्या तरी ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाच्या अनुषंगाने तुमचा ठसा उमटलेला असायला पाहिजे, तेव्हा त्याच लेवलच्या लोकांची तुमची ओळख होईल. आता इथं परमेश्वराची प्राप्ती करायची आहे आणि ते प्राप्ती करणारे साधक जर आपल्याला भेटावे अशी आपली जर वासना असेल, आपली प्रार्थना असेल, आपली इच्छा असेल, तर तेवढ्याच लेवलची आपली पण अवस्था असायला पाहिजे, तरच आपल्याला ते भेटणार आहे. जशी आपली योग्यता असते, पात्रता असते, तसेच लोक पण आपल्याला भेटत असतात ना. आपलं भांडण कशासाठी असावं, भांडण कशासाठी नसावं, हे जर आपल्या मनामध्ये जर स्पष्टता असेल तर नक्कीच आपण कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडणारे होऊ शकत नाही, कोणत्याही गोष्टीसाठी तक्रारी करणारे होऊ शकत नाही, कोणत्याही गोष्टीसाठी नकारात्मक विचार किंवा संघर्ष करणारे होऊ शकत नाही. खरं म्हणजे भौतिक जगामध्ये संघर्ष करणारे खूप जीव आपल्याला दिसतात. आपण बोलता बोलता म्हणतो यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. कर्मोश सगळे पावे त्याच्या नशिबात होतं, त्याच्या कर्मात होतं, पण त्यांनी प्रयत्न केला, परमेश्वर कृपेने त्याला ते प्राप्त झालं. त्याचा तो संघर्ष होता, ते अस्तित्वाचा संघर्ष होता. खरा संघर्ष परमेश्वर प्राप्तीसाठी असायला पाहिजे, कारण जीवनात आल्यानंतर जीवनाचा उद्देशच तो आहे. त्याच्यासाठीच परमेश्वराने सृष्टी निर्माण केली आहे, त्याच्यासाठीच परमेश्वराने अवतार धारण केलेला आहे, त्याच्यासाठीच हे तत्वज्ञान, हे धर्म आपल्याला सांगितलेला आहे. म्हणून आपल्या जीवनाचं जे ध्येय, आपल्या जीवनाचा जो संघर्ष, आपल्या जीवनाचं जे भांडण आहे, ते परमेश्वर प्राप्तीसाठी असणं हा खरा पुरुषार्थ आहे आणि हेच खरं जिवंतपणाचं लक्षण आहे. हे जर समजून घेतलं तर हे सूत्र आपल्या मनामध्ये सतत उतरवलं तर नक्कीच आपल्या जीवनातले जे भौतिक जगामध्ये सुखासाठी जो संघर्ष किंवा जे भांडणं आहे ते आपल्या जीवनातून निघून जातील आणि आपण खऱ्या संघर्षामध्ये, आपण खऱ्या आव्हानामध्ये आणि खऱ्या भांडणामध्ये परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने उतरू आणि त्याचा अनुभव, त्याची प्रचिती आपल्याला पावलोपावली येऊ शकते. म्हणून भांडते दोघे अन्याय परमेश्वराने सांगितले त्या भौतिक जगाच्या अनुषंगाने. भौतिक जगामध्ये मग पैशासाठी, इस्टेटीसाठी, नावासाठी, अस्तित्वासाठी भांडणारे हे दोघं अन्यायी असतात, कारण त्याला काही पर्पजच नसतं, त्याला काही उद्देशच नसतो. जरी एखाद्याने विजय मिळवला, एखादा आमदार आहे तो भांडण करतो, वाद करतो, का तर त्याचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी, त्यांनी निवडणूक येण्यासाठी. त्यांनी भांडण करून, वाद करून ते निवडून आला, किती वर्ष राहील? 5 वर्ष. परत त्याला तो संघर्ष करावा लागेल आणि म्हणून तो अन्यायी आहे, कारण ते भांडण हे कायमस्वरूपी काहीतरी प्राप्त करण्यासाठी नसून तो फक्त तेवढ्या पुरतं ते प्राप्त करण्याच्या अनुषंगाने आहे आणि म्हणून त्याला काही अर्थ नाही आणि म्हणून ते अन्यायी आहे, अन्याय करणारा आहे, अन्याय करून घेणारा आहे. भांडण हे कायमस्वरूपी जी प्राप्ती आहे, त्यानंतर मात्र कधी भांडण करायची गरज पडणार नाही, संघर्ष करायची गरज पडणार नाही. अशा अनुषंगाने जर घेतलं तर ते म्हणजे फक्त परमेश्वर प्राप्ती आहे. एकदा का प्राप्ती झाली की ह्या जीवनामध्ये ह्या जीवाला परत यावं लागत नाही, म्हणून कोणती त्याला लढाई किंवा कोणताही संघर्ष त्याला करण्याची गरज पडत नाही. आणि म्हणून भांडण हे परमेश्वर प्राप्तीचं असायला पाहिजे, भौतिक जगातलं नसायला पाहिजे. या अनुषंगाने जर आपण समजून घेतलं तर आपल्या जीवनामध्ये आपोआपच शांतता प्राप्त होईल. कारण अशांत माणूस का असतो तर त्याच्या पाठीमागं कारण हे भांडणाचं असतं, अस्तित्वाचं असतं. त्याच्या पाठीमागचा जो संघर्ष आहे हे सर्व भौतिक जगाच्या अनुषंगाने असतो. म्हणून त्यातून एकदा आपण बाहेर पडलो का खऱ्या अर्थाने स्वस्थ चित्तता निर्माण होते, एकाग्रता निर्माण होते आणि अशा पद्धतीने आपण केलेली क्रिया, मग ते नामस्मरण असेल, तत्वज्ञानाच्या अनुषंगाने धर्म अभ्यास असेल किंवा कोणतीही क्रिया असेल, ती अहेतुक निर्हेतुक घडते, ती परमेश्वरापर्यंत पोचते आणि त्या अनुषंगाने त्याचा उपयोग आपल्याला अध्यात्मामध्ये प्राप्त होत असतो. म्हणून तो विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. पुढचं सूत्र आहे, पोरा जीवा अप्राप्ती ते दुर्लभ. जीवाला ही अप्राप्ती ही दुर्लभ असते. कोणती अप्राप्ती दुर्लभ असते? परमेश्वर प्राप्ती ही अति दुर्लभ आहे. परंतु त्या परमेश्वराची जाणीव ज्ञानाच्या अनुषंगाने जर आपल्याला कळाली नाही तर आपल्यासाठी भौतिक जगातल्या ज्या गोष्टी आहेत
त्या दुर्लभ समजून आपण त्याच्यासाठी संघर्ष करत असतो. म्हणून परमेश्वराने सांगितलं अप्राप्ती ती कशाची भावावी. मग 4 साधनं जे परमेश्वराने परमेश्वराच्या प्राप्तीसाठी सांगितलेले, मग स्थान असेल, प्रसाद असेल, वासनिक असेल, भिक्षुक असेल, शास्त्र असेल, स्मरण असेल, चिंतन असेल, गुरुमुखातून हे शास्त्र ऐकण्याची प्रवृत्ती असेल, जे बी असेल ते अप्राप्ती भावावे. म्हणजे हे मला भेटत नाही, मला भेटायला पाहिजे. स्थान करायला भेटत नाही, प्रसाद करायला भेटत नाही, कोणी वासनिक मला भेटत नाही, कोणी भिक्षुक मला भेटत नाही. हे शास्त्र मला अभ्यासल्या जाण्याची खूप इच्छा असते, खूप वासना असते, पण तेवढं व्हायला पाहिजे तेवढा अभ्यास होत नाही. जेवढं समजायला पाहिजे तेवढं समज आपल्याला निर्माण होत नाही. जेवढी क्रिया माझ्याकडून व्हायला पाहिजे तेवढी होत नाही. त्या क्रियेतून जे ज्ञान व्हायला पाहिजे, ज्या क्रियेतून परमेश्वराची प्रेम भेटायला पाहिजे, ती क्रिया माझ्याकडून होत नाही, घडत नाही. याचं दुःख, याची अप्राप्ती परमेश्वराने करायला लावलेली. कारण एखाद्या गोष्टीची जेव्हा अप्राप्ती आपण करतो त्यावेळेस अप्रत्यक्षरित्या दुसरीकडे तो प्रयत्न प्राप्त करण्यासाठी असतो. ही गोष्ट माझ्याकडे नाही आहे याची जाणीव ज्यावेळेस होते त्यावेळेस अप्रत्यक्षरित्या ती जाणीव त्याला ते प्राप्त करण्याची इच्छा निर्माण करत असते. आणि म्हणून आपण कशाची अप्राप्ती भावावी? परमेश्वर प्राप्तीची अप्राप्ती भावावी. म्हणजे अप्राप्ती त्यावेळेस आपण भावतो त्यावेळेस परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपला संघर्ष, आपला प्रयत्न चालू होत असतो. ती होकारात्मक विचारधारा आपल्यामध्ये त्या पद्धतीनं आपण, त्या दृष्टीनं आपण निर्माण केली तर ती नक्कीच ती अप्राप्ती ही प्राप्तीसाठी निर्माण होत राहील. आणि म्हणून भौतिक जगातली अप्राप्ती आपण सतत भावत असतो. माझ्याकडे घर नाही आहे, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे गाडी नाही आहे, समाजामध्ये मला मानपान भेटत नाही, मला हे असे म्हटले, मला ते भेटलं नाही, मला ही वस्तू नाही, मला ती वस्तू नाही. ही अप्राप्ती सतत आपल्या जीवनामध्ये असते. असमाधान सतत आपल्या जीवनामध्ये असते. हे असमाधान म्हणजेच अप्राप्ती आहे. परंतु अध्यात्माचं दुसरं नाव, अध्यात्माची दुसरी व्याख्या, जीवनामध्ये समाधान हा अध्यात्म. कारण तुमच्याकडे खूप इस्टेट आहे परंतु समाधान नसेल तर त्या इस्टेटीला काय उपयोग नाही. पण अध्यात्म हे समाधान शिकवत असतं. म्हणून अप्राप्ती परमेश्वराची असावी, अप्राप्ती ही परमेश्वर प्राप्तीची असावी, अप्राप्ती ही परमेश्वर शास्त्राची असावी, अप्राप्ती परमेश्वराच्या ज्ञानाची असावी, प्रेमाची असावी. तेव्हा ती प्राप्त करण्यासाठी आपला प्रयत्न असेल आणि त्यानंतरच परमेश्वराचं सहाय्य आपल्याला प्राप्त होऊन आपण त्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकू, त्या रस्त्यावरती चालू शकू. आपली धार्मिकता कशासाठी आहे? परमेश्वर प्राप्तीसाठी आहे, परमेश्वर आनंद मिळवण्यासाठी आहे, परमेश्वर ज्ञान मिळवण्यासाठी आहे, का भौतिक जगातले ज्या घटक आहे, जे जड पदार्थ आहे, दृष्टपर पदार्थ आहे, ती मिळवण्यासाठी आहे? याच्यावरती अप्राप्ती प्राप्ती ठरत असते. जर आपली दृष्टपर भक्ती असेल तर अप्राप्ती आपण परमेश्वराची करू शकत नाही, शास्त्राची करू शकत नाही. आपण स्थानाला जाऊ तरी कोणता तरी उद्देशाने, प्रसाद करू तरी उद्देशाने, वासनिकाला भेटू तरी काहीतरी दृष्टपर उद्देशाने, भिक्षुकांना भेटू तरी काहीतरी उद्देशाने, स्मरण करू तरी काहीतरी फायद्यासाठी दृष्टपर, क्रिया करू तरी फायद्यासाठी दृष्टपर. तर ती अप्राप्ती नाही आहे. त्या अप्राप्तीला काही अर्थ नाही. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने केलेली अप्राप्ती ती अप्राप्ती ठरते. कारण परमेश्वर प्राप्त करण्यासाठी आपण अहेतुक ज्या क्रिया करतो तरच त्या परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने उपयोगी पडत असतात. अदृष्टपर भक्ती, मग ती वासनिकला भेटायची असो, साधू संतांना भेटायची असो, प्रसाद करण्याचे असो, स्थान करण्याचे असो किंवा क्रिया करण्याचे असो, परमेश्वर प्राप्तीसाठी मला स्थानावर जायचं आहे, परमेश्वर व्हावा याच्यासाठी मला विडा व्हायचा आहे, परमेश्वर व्हावा यासाठी मला प्रसाद जोड करायचा आहे. कारण प्रसाद जोड केल्याने योग्यता वाढते. कृपा मुख्य जी शक्ती आहे त्या माध्यमातून या जीवाचा योग्यता वाढते. परंतु तो प्रसाद जोड करताना, स्थान करताना ती लीळा त्या परमेश्वराची आठवण जर केली तर आपल्या अप्राप्ती निर्माण होणार आहे. नुसतं जाऊन डोकं टेकवलं, 1000 स्थानं केले, काही उपयोग नाही. प्रसाद जोड सुटले म्हणून सर्व गर्दी केली, प्रसाद जोड केले, तो प्रसाद जोड करत असताना ना कोणती लीळा आठवली, ना परमेश्वराला आठवलं, त्यामुळे ना दुःख प्राप्त झालं ना अप्राप्ती झाली. त्या प्रसाद करण्याला काही अर्थ नाही, कारण ते दृष्टपर झालं. त्या करण्यालाच काही अर्थ नाही, कारण कर्मवश सकळे पावे. जीव खरा अर्थाने जर विचार केला तर जे दृष्टपर भक्ती करतात
ते भक्ती कोणती करतात, कशासाठी करतात हेच त्यांना कळत नाही. कारण परमेश्वराने सांगितलंय कर्मोशे सकळे पावी, कर्माने या जीवाला सर्व काही प्राप्त होत असतं. जर आता कर्माने सर्व काही प्राप्त होतंय तर त्याच्यासाठी परत भक्ती करण्याची काही गरज नाही. परंतु कर्माने भेटत असताना त्याच्यासाठी भक्ती करायचं आणि जे कर्मात आहे तेच त्या परमेश्वराला मागायचं, म्हणजे त्या भक्तीला काही अर्थच राहत नाही, ती वाया जाते. पण परमेश्वर दयाळू माळू कृपाळू असल्यामुळं केली क्रिया वाया न वचे, हे परमेश्वराने आपल्याला अभय दिलेलं आहे. परंतु ते संस्कार रूपाने ते राहील आणि ते संस्कार आपण अनंत जन्मात अनंत सृष्टीत वापरत आलो आणि आजही तेच वापरले तरी ही सृष्टी वाया जाण्याची शक्यता आहे, आपलं जीवन निघून जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून अप्राप्ती कशाची भावायची, अप्राप्ती कशाची करायची, दुःख कशाचं करायचं, हे परमेश्वराने अगदी स्पष्ट आणि सरळ सरळ आपल्याला सांगितलंय. कारण अप्राप्ती जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत ते आपल्याला करता येणार नाही. आपल्याकडं काय कमी आहे, आपल्याला काय नाहीये, आपण भक्ती का करतोय, कशासाठी करतोय, हे एकदा स्पष्ट झालं तर आपल्या मनामध्ये ती जाणीव होईल, बुद्धीमध्ये ती जाणीव होईल आणि त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करू, त्या अनुषंगाने आपण अप्राप्ती पाहू. म्हणून अप्राप्ती परमेश्वराची करणं हीच अदृष्टपर भक्ती आहे आणि तीच खरी भक्ती आहे. या जर आपण समजून घेतलं तर लक्षात आलं पाहिजे. पोर जीव करीना परी करीना ऐसी हावी न बंदे, सुंदर असं सूत्र आहे. जीव काही करत नाही, कारण जीव नकारात्मक विचार करणार आहे. अनादि अविद्यायुक्त हा जीव असल्यामुळं, मतित्रयाने अनंत दोषाने तो युक्त असल्यामुळं तो काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो, ते फक्त दुष्टपर सुख प्राप्त करण्याच्या अनुषंगाने. पण परमेश्वर म्हणतात हे करण्याला काही अर्थ नाही, पण करायचं जर असेल तर परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने कर, कारण त्याच्यासाठी सारं हे उपजाप केलेलं आहे. पण जर करता येत नसेल तर निदान हाव तरी कर, वासना तरी कर, इच्छा तरी ठेव. कारण ती इच्छा कधीतरी ठेवली तर मग आपण ते करण्याचा प्रयत्न करू, विचार तरी करू, चिंतन करू आणि त्या कृतीवर जाण्याचा प्रयत्न करू. मग तो नित्यविधी असेल, निमित्तविधी असेल, ज्ञानप्राप्तीच्या अनुषंगाचा आपला प्रयत्न असेल, क्रियेच्या अनुषंगाने आपला प्रयत्न असेल, अनुसरणाच्या अनुषंगाने आपला प्रयत्न असेल, करील का नाही करील, होईल का नाही होईल, आपल्याला काही माहित नाही, पुढचं काहीच माहित नाही. पण परमेश्वर म्हणतात मी करीन अशी म्हणतर होकारात्मक विचार करायचा आहे की ज्याच्यासाठी सृष्टी निर्माण केली, ज्याच्यासाठी परमेश्वर प्राप्त केला, परमेश्वर अवतार घेतला, त्याच्यासाठी आपण भक्ती करतोय. परंतु ते करण्यासाठी जर आपल्याला अनुसरावं लागत असेल, हे परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय, तर होईल का नाही, करील का नाही, पण मी करेन, मी अनुसरेन, मी परमेश्वराला अनन्यभावी शरण जाईल, मी त्याग करीन, मी परमेश्वर प्राप्ती करण्याचा प्रयत्न करीन, अशी हावत धर, अशी विचार तर कर, असं चिंतन तर कर, असं परमेश्वर स्पष्ट सांगतात. आणि हे सहजासहजी कोणाकडून होत नाही, कारण परमेश्वर आचार्यांना स्पष्ट सांगतात, भोटो या जीवाने नुसता हाव जरी धरली, नुसता विचार जरी केला तरी तेवढा विचार सुद्धा पुरेसा आहे. कारण कोणतेही कर्म करताना मानसिक विचार करतो, मग वाचिक होतं, मग कृतीवर जातो. त्यांनी विचारच नाही केला तर मानसिक चिंतन होत नाही, वाचिक होत नाही, नंतर कृतीवर जाण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून परमेश्वर स्पष्ट सांगतात तू हाव धर. आपल्या ह्या भौतिक जगामध्ये सुद्धा व्यवसाय करत असताना, नोकरी करत असताना किंवा शिक्षण घेत असताना हे आपल्याला सांगितलं जातं, तुझ्या ज्याने होईल का नाही असा विचार नको करू, होईल असा विचार कर, होकारात्मक विचार कर, मी करीन असा विचार कर, आत्मविश्वास ठेव. म्हणजे थोडक्यात माइंडसेट करायला आपल्याला काही आपले गुरुजन सांगत असतात, आपले वाडवडील सांगत असतात. मी करू शकतो असा विचार कर आणि त्यानंतर तू नक्कीच करशील, कारण तुझ्यामध्ये तेवढे गट्स आहे, तुझ्यामध्ये तेवढी योग्यता आहे, पात्रता आहे, तो प्रयत्न कर, असं भौतिक जगाच्या अनुषंगाने आपल्याला बरेच लोक सांगतात. तसं परमेश्वराने सुद्धा हे सांगितलेले की तू करू शकतो, तू परमेश्वर प्राप्ती करू शकतो,
म्हणूनच परमेश्वराने या जीवाची निवड केलेली आहे. म्हणून तो विचार आपल्या मनामध्ये सतत असला पाहिजे की माझ्यासाठी सृष्टी निर्माण केली, माझ्यासाठी परमेश्वराने अवतार घेतलाय, माझ्यासाठी हे तत्वज्ञान सांगितलंय आणि म्हणून आता मी परमेश्वराला प्राप्त करणार आहे. आणि ते प्राप्ती करण्यासाठी काय काय करावं लागेल ते मी करण्याचा प्रयत्न करील आणि मी करीन अशी हाव धरली पाहिजे, अशी इच्छा धरली पाहिजे, असा विचार तरी केला पाहिजे. कारण होईल का नाही हे तुमच्या हातात नाही. तुमचा प्रयत्न असेल, तुमची जोड असेल, परमेश्वराची कृपा असेल, हे जुळून आल्यानंतर परमेश्वर नक्कीच ते करून घेणार आहे. परंतु जीवाचा प्रयत्न करी दैवाचे साह्य, आपला प्रयत्न, तो प्रयत्न म्हणजेच हाव धरणं आहे. करील याची इच्छा ठेवणं म्हणजेच हाव धरणं आहे. मी करणार आहे याची इच्छा ठेवणं म्हणजेच हाव धरणं आहे. म्हणून आम्ही अनेक सत्संगामध्ये जेव्हा जातो तेव्हा सर्व तत्वज्ञान समजून सांगितल्यानंतर मी सांगतो अनुसरणाचा संकल्प सोडा. संकल्प सोडणं म्हणजे लगेच अनुसरण नव्हे, परंतु ती हाव धरणं आहे का माझ्या जीवनामध्ये जे बी कर्तव्य आहे, भौतिक जगातले, कौटुंबिक जगातले, सामाजिक जीवनातले, हे पूर्ण पार पडल्यानंतर परमेश्वरा मी अनन्य भावे तुला शरण येईल, मी त्याग करील, मी अनुसरेल, याचा संकल्प सोडायचा आहे. मग ते उद्या 10 वर्षांनी होईल का 15 वर्षांनी होईल का 4 वर्षांनी होईल हे सांगता येत नाही. उद्याचं काय कोणी सांगितलंय. पण हाव तर धरल्यामुळं काय होईल का परमेश्वराची जी कृपा ही सतत आपल्याबरोबर राहील. आपल्या जीवनामध्ये जे मिळवलेले अडीअडचणी, संकटे, त्या मात्र परमेश्वर टाळू शकतात आणि म्हणून संकल्प सोडायला मी लावत असतो. विडा ठेवायचा आहे तर अनुसरणाचा विडा ठेवा. क्रिया करायची तर अनुसरणाची क्रिया करा. परंतु आपले विडे कशासाठी, आपल्या क्रिया कशासाठी हे आपल्याला माहीत नाही. आपल्याला फक्त दृष्टपर ह्या गोष्टी माहिती आहे. म्हणून परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जी कराल ती हाव धरणं आहे, तो प्रयत्न करणं आहे. ती हाव परमेश्वराने आपल्याला धरायला लावली. ती हाव धरली तरच परमेश्वरची नजर, परमेश्वराची दृष्टी आपल्यावरती येईल आणि तेव्हाच आपल्याला सहाय्य होऊन आपण त्या परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो. अन्यथा मनात विचारच आला नाही तर कृती कसा करणार आपण. सुरुवात तिथून आहे. म्हणून आपण ती करायचंय, म्हणून त्याचं चिंतन करायचं. नुसतं चिंतनच नाही करायचं. आपण भौतिक जगामध्ये स्वप्न बघत असतो का माझ्याकडे आता एवढे पैसे आले का मी गाडी घेईन, एवढे पैसे आले की मी बंगला बांधील, मग त्या बंगल्यामध्ये असं करील, असं डिझाईन असेल, अशी गाडी असेल, असं हे असेल, असं चिंतन करतोय आपण, स्वप्न पाहतोय. तसंच अध्यात्माच्या अनुषंगाने आपण चिंतन केलं पाहिजे, स्वप्न बघितले पाहिजे की मी कसा त्याग करील, कसा आचार करील, कसं वागेल, कसा बोलेल, कसा राहीन. परमेश्वरांनी सांगितलेले तत्वसिद्धांत जास्तीत जास्त कसा करण्याचा प्रयत्न करील याचं चिंतन, याचं स्वप्न आपण बघितलं पाहिजे. त्याला हाव धरणं म्हणतात. नाही तर भौतिक जगामध्ये राहत असताना आपल्याला अध्यात्माची हाव धरणं माहीत नाही, अध्यात्माचे स्वप्न करणं माहीत नाही, स्वप्न पाहणं माहीत नाही, चिंतन करणं आपल्याला जमत नाही, तर आपल्याला परमेश्वर कसा प्राप्त होईल. सुरुवात तर तिथून आहे, मनातून आहे, बुद्धीतून आहे. एकदा मनात आलं का मग ती बुद्धीला सांगेल आणि मग ती बुद्धी त्या पद्धतीनं प्रयत्न करायला सुरुवात करेल. डोक्यात आलं तर ते मनाला सांगेल आणि ते मन तशा पद्धतीनं माइंडसेट करेल. हे एकावर एक अवलंबून गोष्टी. पण परमेश्वराने तत्वज्ञान सांगताना अत्यंत सुंदर बारीक सारीक आपल्याला सांगितलेलं आहे. करील का नाही करील पण तू हाव तर धर असं परमेश्वर सांगितलं. याच्यापेक्षा जगामध्ये काही होकारात्मक विचार असू शकत नाही. आपण इकडं तिकडं बघत असतो होकारात्मक विचार घेण्याच्या उद्देशाने. कुठंतरी ट्रेनिंगला जातो, कुठंतरी पैसे भरून क्लासेस लोक लावत असतात. वेगवेगळ्या अनेक अन्य साधू संत असतील, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ते संस्थेच्या माध्यमातून हे वर्ग चालू केलेले आहे. त्याला आपण बळी पडतोय. परंतु परमेश्वरांनी सांगितलेले जे जीवन प्रणाली, जे तत्व प्रणाली, ती परमेश्वराची असल्यामुळे ती सर्वश्रेष्ठ आहे. फक्त त्यातलं जे महत्व आहे, त्यातली जी जाणीव, त्यातली जी किंमत आहे ती आपल्याला कळाली पाहिजे, ती आपल्याला समजली पाहिजे. म्हणून जे पॉझिटिव्ह, जे होकारात्मक आहे तो धर्म आहे. आणि धर्मात फक्त पॉझिटिव्हिटी आणि होकारात्मक विचार असतात. त्यातून माणूस उठतो, चालायला लागतो, पळायला लागतो. तो खऱ्या अर्थाने जिवंत होतो, तो खऱ्या अर्थाने पुरुष होतो, पुरुष बनत असतो. पण त्या पद्धतीने आपण अध्यात्म समजून घेतलं तर आपण अध्यात्म म्हणजे कर्मकांड, अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा, अध्यात्म म्हणजे पूजा अर्चा, अध्यात्म म्हणजे मंदिरात जाणं, क्रिया करणं, एवढं जर समजलं तर त्यातून आपण कधीच उठू शकत नाही. उलट त्यातून आपण पांगळो. अध्यात्म हे पांगळ करण्यासाठी नसतं, अध्यात्म हे उठण्यासाठी असतं.
कर्तृत्व करण्यासाठी असतं. सर्वात मोठं कर्तृत्व काय? परमेश्वर प्राप्ती. सर्वात मोठं आव्हान काय? परमेश्वर प्राप्ती. तेवढं सोपं नाही, परंतु त्याची जाणीव जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला त्यातलं सोपं आणि अवघड पण कळेल, लक्षात येईल. आणि म्हणून त्याचं चिंतन आपण केलं पाहिजे, म्हणून त्याची हवा आपण धरली पाहिजे. पोरा जेव्हा आग्रह नाही, आग्रह जरी होय तरी परमेश्वर ज्ञानियाशी प्रेम देते. हाव धरण्यासाठी प्रयत्न पाहिजे, हाव पाहिजे, आग्रह पाहिजे. एखादी भौतिक जगातली वस्तू आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून जर घ्यायची असेल, त्या फायद्याच्या अनुषंगाने आपण त्या वस्तूसाठी किती वेळा विनंती करतो त्याला कधी विचार करा. कधीतरी आपल्या जीवनात झाली असेल गोष्ट, घडेल असेल, एकदा, दोनदा, पाचदा, दहादा, त्याच्यातला फायदा इकॉनॉमिक किती आहे त्याच्यानुसार आपण त्याचा प्रयत्न, त्याच्यासाठी आग्रह आपण त्याच्याकडे धरत असतो, हट्ट धरत असतो. परमेश्वराकडे जर आपण परमेश्वर ज्ञानाचा, प्रेमाचा जर हट्ट धरला, आग्रह धरला, तळमळ केली, तर नक्कीच परमेश्वर म्हणता मी देईन त्या जीवाला जे पाहिजे ते देईन. पण त्या पोरांनी, त्या जीवानी आग्रह धरला पाहिजे असं परमेश्वर स्पष्ट सांगतात. ज्ञानी अशी प्रेम देते. म्हणजे एकदा असंच परमेश्वराला महादाईसाने विचारलं, बेलापूरची लीळा आहे. परमेश्वर असं नसतं असताना महादाईसा देवाला विचारते की ज्ञान झाल्यानंतर परमेश्वराचे प्रेम प्राप्त होऊ शकतं का, किंवा होण्यासाठी काही उपाय आहे का? तर परमेश्वर म्हणतात त्यावर बाई आहे उपाय, प्राप्तीला उपाय आहे, आणि उपायाने प्राप्त होत नाही अशी या सृष्टीत काहीच नाही म्हटले. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला उपाय आहे, तो माहीत मात्र असायला पाहिजे. आणि मग त्यावेळेस परमेश्वर सांगतात ज्ञानियाला बी प्रेम होतं. ते त्यांच्यासाठी थोडंसं आश्चर्यजनक होतं किंवा गुह्य ज्ञान होतं, कारण या अगोदर कधी ऐकलेलं नव्हतं. आणि मग त्यावेळेस आचार्यांना महादाईसा सांगते. आचार्यांना महादाईसांनी सांगितल्यानंतर आचार्यांना सुद्धा आश्चर्य वाटतं. आचार्य महादाईसाला विचारतं, ही तू सांगते की देव सांगतात? म्हणे देव सांगतात. देवाकडे आचार्यांनी आल्यानंतर ते विचारल्यानंतर आचार्य म्हणतात देवा तुम्ही या अगोदर कधी सांगितलं नाही. देव त्यांना विचारतात, त्यांना सांगतात की तुम्ही विचारलं ना, आम्ही सांगितलं नाही असं कधी झालंय का? तुम्ही विचारलंच नाही तर आम्ही सांगणार कसं? यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे. जर आपण काही विचारलंच नाही कोणाला काही, तर कोणी आपल्याला सांगेल तरी कसं? आणि जर सांगितलं नाही तर आपल्या जीवनामध्ये ज्ञान वाढेल तरी कसं? तर आपण विचारलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, प्रश्न निर्माण केले पाहिजे. देवाला विचारल्याशिवाय देव सांगत नाही, तर कोणी जीव असेल, जे गुरुजन असतील, कोणी असेल, त्यांना विचारल्याशिवाय ते तरी कसे सांगतील? पुस्तक आपण वाचल्याशिवाय आपल्याला कळेल तरी कसं त्याच्यातलं? ज्ञानाचा प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला ते ज्ञान होईल तरी कसं प्राप्त? पण परमेश्वराने सांगितलंय जर आग्रह धरला, तळमळ धरली, तर ज्ञानियाला सुद्धा प्रेम होईल. हेच काय, त्याच्याही पुढे जाऊन परमेश्वर सांगतात असनिधानी जर जीवानी तळमळ केली, हट्ट धरला, तर मी असनिधानी सुद्धा प्रेम देईल. कोणतीच गोष्ट लपून नाही ठेवलेली, अगदी पारदर्शक स्पष्ट परमेश्वराने पूर्णपणे या जीवासाठी सर्व जो आपलं भांडार आहे ते पूर्णपणे खुलं करून टाकलेलं आहे. पण घेण्याची ताकद आपली असली पाहिजे. ती ताकद आपली खूप तोडकी आहे, आणि म्हणून आपल्याला जे पाहिजे ते आपण न घेता भलतंच काही घेत असतो. जसं एखाद्या हिऱ्याच्या खाणीत एखादा जीव गेलाय, त्यांनी हिरे घेण्याच्या ऐवजी ते कोळसे घेत बसला, आणि त्या कोळशातूनच त्याचं जीवन त्यांनी व्यथित केलं, तर काही उपयोग नाही आहे. ज्याप्रमाणे एक लाकूड तोड्या असतो, तो लाकूड तोड्याचं एकच काम असतं की आपल्या कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी तो जंगलात जायचा, चोरून वगैरे कोणाच्या तरी लाकडं गोळा करून आणायचा. त्या मोळ्या विकण्यानंतर त्याला कमी पैसे भेटायचे, म्हणून त्यांनी एक आयडिया वापरली, त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ते लाकडं आणल्यानंतर जाळायचे, त्यातून कोळसा निर्माण करायचा, आणि कोळशाचा व्यवसाय त्यांनी चालू केला. आता कोळशाचा व्यवसाय चालू केल्यानंतर त्याला 2 पैसे जास्त भेटायला लागले, त्यामुळे त्याचं कौटुंबिक ज्या जबाबदाऱ्या आहे, ज्या गरजा आहे, त्या भागत राहिल्या. पण त्याचं ते दररोजचं होतं, उठायचं, जंगलात जायचं, लाकडं आणायचे, ते जाळायचे, कोळसा करायचा आणि विकायचं, हे त्याचं दररोजचं रुटीन चालू होतं. कंटाळा आलेला होता, परंतु करणार काय, नाविलाज आहे. पण एकदा त्याच्या जीवनामध्ये अशी काही घटना घडली, त्याचं जीवन बदलून गेलं. तो एकदा असा जंगलात
खूप आतमध्ये लाकड तोडायला गेलेला असताना त्याच्या राज्याचा राजा तो शिकार करण्यासाठी त्याच जंगलात आलेला असतो आणि शिकारीच्या पाठीमागे पळता पळता त्याचे ज्या बरोबर आलेले जे काही सैनिक असतात ते पण परांगंदा होतात, ते रस्ता चुकतात. राजा एकटाच रस्ता चुकतो, खूप खोलवर आतमध्ये जातो. रस्ता चुकलेला आहे, बरोबर कोणीच नाही, राजा एकटा पडलेला आहे. काही काळानंतर त्याच्या लक्षात आलं का आपल्याला ताण पण लागली, आपल्याला भूक पण लागली, परंतु आता इथं कोणीच नाही, आपलं राजे पण आता इथं काही उपयोगाचं नाही. तो आता अंदाज घ्यायला सुरुवात करतो की आपल्याला आता जगायचंय आणि त्या जगण्यासाठी आपल्याला आता पाण्याची, अन्नाची गरज आहे. आणि त्या बाजूने विचार करत असताना त्याच्या कानावरती काही लाकडं तोडण्याचा आवाज येतो आणि त्याच्या मनामध्ये एक आशा निर्माण होते की आपल्याला काहीतरी कोणीतरी मदत करू शकतं. आणि म्हणून त्या आवाजाच्या दिशेने गेल्यानंतर हाच जो व्यक्ती लाकूड तोड्या असतो तो तोडत असतो. समोर राजा उभा आहे आणि तो त्या लाकूड तोड्याला सांगतोय की मला पाणी पाज, मला जेवण दे. त्याला ते दररोजचं रुटीन असल्यामुळे त्याला त्याच्यातलं काहीच वाटलं नाही. त्याने त्या राजाला पाणी दिलं, जेवण दिलं. जेवण पाणी दिल्यानंतर कोणताही जीव असतो तो तृप्त होतो, प्रसन्न होतो. आणि त्याला, त्या राजाला त्या पाण्याची आणि त्या जेवणाची त्यावेळेस किंमत कळाल्यामुळं त्याच्यावरती तो खुश होऊन त्या लाकूड तोड्याला सांगतो की तुला एक जंगल मी आता प्रेझेंट देतो, भेट देतो. तो खुश होऊन जातो. आता पाणी भेटलं, जेवण भेटलं, तृप्त झालाय. मग आता रस्त्याची अडचण आहे, परंतु त्या लाकूड तोड्याला दररोजच येणं जाणं, त्याच्यासाठी तो रस्ता काय दररोजचाच आहे. त्याच्यामुळं रस्ता दाखवणारा मनुष्य पण भेटला. सुखरूपपणे राजा आपल्या राजवाड्यात पोहोचलेला आहे. त्या प्रसन्नतेमुळं त्या लाकूड तोड्याला मात्र त्यांनी एक जंगल देऊन टाकलं. तो अत्यंत खुश झाला. आता दररोज जंगलात जायचं, चोरून कोणाचे तरी लाकडं तोडायचे, हा झंझट मिटली, हा प्रश्न मिटला. आता आपल्या हक्काचं जंगल झालं. त्यांनी पुढं कधी विचारच केला नाही. त्याच्या जीवनामध्ये जे तेच सातत्य करून त्याच्यापेक्षा विचार करण्याची ताकद त्यांनी बंद करून टाकलेली आहे. मग तो दररोज आता ते लाकडं तोडून आणायचा हक्काच्या जंगलातलं, जाळायचा, कोळसा करायचा, विकायचा. त्यामुळं त्याला 1 दिवस, 2 दिवस, कितीतरी दिवस असे स्वतःचे जंगलातले लाकडं तोडण्यामध्ये दिवस जातात. पण एक दिवस मात्र असा येतो की ते जंगलच संपतं. तर कोणती भौतिक जगातली कोणती गोष्ट असो, किती मोठी असो, ती कधी ना कधी संपणारी असते. ते जंगल संपतं, शेवटचं झाड असतं. तो विचार करतो का आता हे झाड तोडल्यानंतर, याचा कोळसा केल्यानंतर आता जंगल संपलं. परत मागच्या सारखेच दिवस आपल्याला कुठंतरी जंगलात जाणं, चोरून लाकडं आणणं. काय करावं समजत नाही, त्याचं डोकं बंद पडतं. परंतु त्याच्या मनामध्ये एक आशा निर्माण होते की आपण पुन्हा राजाला जावं, सांगावं आपली अडचण. काय सांगावं, राजा आपल्याला परत एखादं जंगल देईल. म्हणून तो जेव्हा राजाकडे जातो, त्या राजाला ओळख देतो का तुम्ही असे जंगलात आले होते, मग मी तुम्हाला पाणी दिलं, जेवण दिलं, रस्ता दाखवला आणि त्या अनुषंगाने तुम्ही मला एक जंगल प्रेझेंट दिलं होतं. राजालाही लक्षात येतं, म्हणे ठीक आहे, बरं झालं, चला तू आला, काय कशासाठी, काय काम काढलं. मग तो त्याची अडचण सांगतो का राजा तुम्ही जे जंगल दिलं ते मी पूर्ण संपलं माझं, आता शेवटचं एक झाड राहिलंय. म्हणजे संपलं म्हणजे नेमकं काय केलं तू? म्हणजे मी दररोज जे माझा व्यवसाय होता तोच मी केला, ते तोडलं, आणून जाळलं आणि कोळसा करून विकलं. राजाने डोक्यावर हात मारला. अरे वेड्या, म्हणे ते जंगल जे होतं ते सर्वसामान्य झाडांचं नव्हतं, ते चंदनाच्या झाडांचं जंगल होतं. एक चंदनाचं झाड विकलं असतं तर तुझं आयुष्य निघून गेलं असतं आणि कितीतरी पिढ्या त्याच्यावरती जगतील अशा पद्धतीचं त्याचं अनमोल असं ते चंदन होतं. त्याची किंमत होत नाही, त्याला कितीतरी तुला पैसे भेटले असते. पण वेळ निघून गेलेला आहे. आपल्या जीवनात असंच आहे. परमेश्वराने आपल्याला हे बोधरूपी जे जीवन दिलेलं आहे ना, ते चंदनाचं, ज्याची किंमतच होत नाही. पण यदाकदाचित ती आपल्याला न समजल्यामुळं आपण त्या लाकूड तोड्यासारखं ते जाळून संसारामध्ये किंवा प्रपंचामध्ये जाळून त्याचा कोळसा करून टाकू
वेळ निघून गेलेली असेल. म्हणून वेळ पकडणं अत्यंत गरजेचं आहे. ती वेळ पकडायची तर पहिल्यांदा विचार केला पाहिजे. म्हणून परमेश्वर म्हणतात हाव धर. म्हणून परमेश्वर म्हणतात प्रयत्न कर, हट्ट धर, आग्रह धर. आपल्याला ते जर जमत नसेल तर पुढचं कधीच जमणार नाही. कारण प्राप्तीचा विषय खूप लांब आहे. परंतु जी गोष्ट प्राप्त करायची तिच्यासाठी आग्रह, तिच्यासाठी तळमळ, तिच्यासाठी हाव धरणं हे जर आपल्याला जमत नसेल तर पुढं कसं जमणार आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतात आग्रह जर धरला तर मी ज्ञानियाला सुद्धा प्रेम देईल. आणि काही देण्याची तयारी असते, कारण प्रार्थनेत खूप ताकद असते. द्रौपदीनं प्रार्थना केली, परमेश्वराने सहाय्य केलं. अर्जुनाने प्रार्थना केली, सहाय्य केलं. लीळा चरित्रातले अशी कितीतरी लीळा आहे का आचार्य असतील, महादाईसा असेल, औसा असेल, नाथोबा असेल, यांनी प्रार्थना केली, परमेश्वराने सहाय्य केलं. परमेश्वर म्हणतात तुम्ही येथीचे म्हणून वाचले. अशी कितीतरी लीळा आपल्याला सांगता येतील. पण परमेश्वराची प्राप्ती ही खूप लांब आहे. परंतु आज आपली प्रार्थना आपल्या हातात आहे. हाव धरणं आपल्या हातात आहे. आग्रह धरणं आपल्या हातात आहे. तळमळ करणं आपल्या हातात आहे. दुःख करणं आपल्या हातात आहे. अप्राप्ती भावना आपल्या हातात आहे. जे आपल्या हातात आहे ते आपण केलं पाहिजे. जे आपल्या हातात नाहीये त्याचा विचार परमेश्वर करील. कारण यातून आपल्याला ते पुढे जाणार आहे, यातून आपल्याला ते भेटणार आहे. आणि हे करणं याला काही पैसा लागत नाही, याला कोणतंही कर्म लागत नाही, याला कुठे काही जाण्याची गरज नसते. जिथं आहे तिथं तुम्ही ते करू शकता. प्रार्थना कुठेही करू शकता. नाहीतरी आपण प्रार्थना करत असतो. दृष्टपर आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे विडा ठेवताना आपण प्रार्थना करतो, देवा हा विडा याच्यासाठी, हा देवा विडा त्याच्यासाठी, ही क्रिया त्याच्यासाठी, ही दंडोत त्याच्यासाठी, हे स्मरण त्याच्यासाठी. काही उद्देशाने स्मरण करणारे राहतात. परंतु ते परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जेव्हा आपण करू तेव्हा दैवराटी, तेव्हा ती भक्ती, तेव्हा तो भक्त. अन्यथा तर हे तर तुम्ही काय अनंत जीव तेच करत आले, करत आहे, आपणही तेच करत आलो आणि करत राहणार आहे. पण ज्याच्यासाठी सृष्टी निर्माण केली, ज्याच्यासाठी परमेश्वराने अवतार घेतला, त्याच्यासाठी करणं म्हणजे ते खरं करणं आहे. आणि म्हणून परमेश्वर सांगतात आग्रह जर धरला तरच त्या गोष्टी होऊ शकतात, अन्यथा एवढं सोपं नाही. म्हणून आग्रह धरला पाहिजे परमेश्वर प्राप्तीचा, परमेश्वर ज्ञानाचा, परमेश्वर प्रेमाचा. पण तो आग्रह आपला भौतिक जगातला जर असेल तर तो आग्रह काही उपयोगाचा नाहीये. आणि त्याच्यासाठी आग्रह धरण्याची गरज नाही, कारण कर्मवशे सकळे पावे हे परमेश्वराने सांगून टाकलेलं आहे. परंतु त्याची जाणीव नसल्यामुळे आपण त्याच गोष्टीत प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. एक सेवित जाय, एक न सेवित जाय, हा विषय आता खूप मोठा आहे. त्याच्या अनुषंगाने तो विचार करत असतो. एक स्वतः उच्च आचरण करतो, परमेश्वर प्राप्तीला जात असतो. एक स्वतः आचरण करत नाही, पण कोणाला तरी प्रेरणा देत असतो आचरण करण्यासाठी. कोणीतरी खूप अभ्यास करतो आणि ते अभ्यास दुसऱ्याला सांगतो, त्यातून प्रेरणा घेऊन ते परमेश्वर प्राप्त करतात. तसं एक स्वतः करतो, दुसऱ्याला करायला लावतो. एक स्वतः आता दोष अंगवत नाही, पण दुसऱ्याला दोष अंगवायला लावतो. या अनुषंगाने हे सूत्र खूप व्यापक पद्धतीने आहे. परत जीवामध्ये जे दोष सांगितले आहे, विकार, विकल्प, हिंसा, हे करताना तर जीव जातो, पण हे न करताही जीव जातो. कारण याच्यानुसारच परमेश्वरचा जो धर्म आहे त्याच्यावरून जीव जातो का, अशा कितीतरी गोष्टी आहे. कथन असेल, अन्य कथन, परमेश्वराने सांगितलंय जीव कशावरून, धर्मावरून जातो. अन्य कथने जीव जाय, धर्मावरून जीव जात असतो. विपरीत बुद्धीनं जीव जात असतो. कखाय म्हणजे याचं त्याचं, त्याला याचं, दोष पाहण्यातून जीव जात असतो. धर्म व जो आहे हा सांभाळण्याच्या उद्देशाने परमेश्वराने जे तत्वज्ञान सांगितले ते आपण जर नाही समजून घेतलं तर छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा हा जीव धर्मावरून जात असतो. द्रव्य अस्तित्वाची द्रव्याने सुद्धा धर्मावरून जीव जात असतो. जड पदार्थ खाण्यातून त्याच्यामध्ये समाधान नाही, त्याच्या सुद्धा जीव जात असतो. चेतन पदार्थावरून तर तो जातोच जातो, त्यात विषयच नाही. अशा पद्धतीने परमेश्वर म्हणतात एक सेवित जा, एक न सेवित जा, एक खाण्यात, एक घेण्यात, एक करण्यातून जात असतो आणि एक न करण्यातून जात असतो. मग प्राप्तीला जात असतो आणि अप्राप्तीला जात असतो.
प्राप्ती कशातून भेटत असते आणि अप्राप्ती कशातून भेटत असते, याचं जर वर्गीकरण केलं तर त्या गोष्टी आपल्याला लक्षात येईल. कारण या ज्या गोष्टी ह्या खूप मोठ्या व्यापक पद्धतीने परमेश्वराने आपल्याला सांगितल्या आहे. कोणी धार्मिकता कोणत्या पद्धतीने करतंय, कोणत्या दृष्टीने करतंय, कोणत्या विचारांनी करतंय, त्या अनुषंगाने त्याची ती प्राप्ती, त्याचा तो रस्ता भेटत असतो. आणि म्हणून हे करत असताना एखादा जो जीव आहे स्वतःच करतो, इतरांच्या धर्माला आधार होतो, त्यांना प्रेमोपाय घडवत असतो, ज्ञानार्जनाचं काम करत असतो, अनिष्टापासून काढून त्याला विधीवर आणण्याचा प्रयत्न करत असतो, तर त्याला परमेश्वर त्यालाही उच्च प्रेम देत असतात, कारण ते निमित्ताचं गोमट आहे. पण एखादा जीव असा असतो स्वतः दोष आचरत नाही, परंतु दुसऱ्याला तो दोष आचरण करायला लावतो, त्याला प्रवृत्त करत असतो. व्यसनाचं असंच असतं, स्वतःही करतो, दुसऱ्याला करायला लावतो. काही असे असतात स्वतः करत नाही पण दुसऱ्याला करायला लावतो, कारण जीव स्वार्थी असल्यामुळे त्याच्याकडून त्याला काहीतरी प्राप्त करायचंय आणि या अनुषंगाने तो करत असतो. म्हणून परमेश्वराने सांगितलं, एक सेवित जा, एक न सेवित जाय. हे सूत्र अत्यंत व्यापक पद्धतीनं आलेलं आहे. दोन्ही बाजूनी विचार करून ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरवायचंय की आपल्याला परमेश्वर प्राप्तीला जायचंय, तर आपण ते केलं पाहिजे. आणि हे करत असताना दुसऱ्यांना अनुषंगिक निमित्त झालं पाहिजे. आचार्य निमित्त झाले, माईभट निमित्त झाले, त्यांच्या निमित्ताने आपल्याला हे तत्वज्ञान कळतंय. ते स्वतः प्राप्तीला गेलेच गेले, परंतु आपल्या प्राप्तीलाही तेच निमित्त झाले. तसं आपण अभ्यास करतोय, आपण आपल्यासाठी करावं. तत्व सांभाळतोय आपण आपल्यासाठी, आचरण करतोय आपण आपल्यासाठी, कृती आपण आपल्यासाठी, त्याग आपण आपल्यासाठी. परंतु हे करत असताना कोणीतरी प्रेरणा घेऊन कोणीतरी अनुषंगिक करत असेल तर हरकत नाही, त्यालाही निमित्त होऊन, म्हणजे आपण करता करता त्यांनाही फायदा. परंतु दोषाच्या बाबतीत आपण तोच विचार केला पाहिजे, आपणही केलं नाही पाहिजे आणि आपल्यामुळं दुसराही कोणीतरी गेला नाही पाहिजे. आणि ते दोषाच्या बाबतीत मात्र नक्की घडतं. कारण अन्य कथनाचा विषय असो, कखाईचा विषय असो, दोष पाहण्याचा विषय असो, कोणीतरी आपल्याला कोणातरी विषय विचारतं आणि आपण म्हणतो नाही ते जाऊ दे, सांगायला नाही पाहिजे, चुकीचं आहे, दोष काढल्यासारखं होईल. त्याला आणखीन उत्सुकता लागते की आता तुम्ही सांगाच काहीतरी, कारण हेही निम्म सांगितल्यासारखंच आहे. पण गुणात्मक बोलायला तर आपल्यालाही त्याचे गुण दिसले पाहिजे, त्या पद्धतीने आपण विचार केला पाहिजे. परमेश्वराने सांगितले कुठेही जा तर त्याचा गुण घेऊन या. एकदा असंच डोमेग्रामला देव असताना दुपारची वेळ आहे, पिढाहरण झालेला आहे, सर्व भक्त आपापल्या व्यापारात आहे आणि देव एकटेच नदीमध्ये जाऊन बसलेले आहे. एकटेच असल्यामुळे त्या नदीतून काही देवता परमेश्वराचं पूजन करण्यासाठी येतात. तो अलौकिक असा सोहळा कोणाच्याही नशिबी नसतो पाहण्याचा, परंतु इंद्रिय भट नावाचे जे भक्त होते ते येत असताना त्यांनी एका दगडाच्या आडून ते बघितलं. तो असा अलौकिक सोहळा त्यांना पाहण्यात आला. त्या देवी देवता आल्या. आता त्या देवी देवता म्हणजे त्यांचे वस्त्र किती उंच असतील, त्यांचे पूजेचं साहित्य कसं असेल याची कल्पना आपण करू शकत नाही. त्यांनी परमेश्वराचं पूजन केलं आणि त्या परत गेल्या. जेव्हा ते इंद्रिय भट देवाजवळ आले, देवाला विचारलं, देवाने त्यांना सांगितलं आणि देवाने हे त्यांना बजावलं की हे कोणा तुम्ही सांगू नका. जेव्हा ते परत आपले बिडारी आले, त्यांच्याबरोबर हे होते बाकीचे भक्त, तर ते थोडेसे हसले. दुसऱ्या भक्तांना उत्सुकता वाटली का काहीतरी सांगायचंय, परंतु हे सांगू नाही राहिले. मग देव म्हणतात अहो तुम्ही हसले, हे निम्म सांगितल्यासारखंच आता सांगा, सांगूनच द्या. मग तसं आपलं दोषाच्या अनुषंगाने होत असतं. कोणीतरी आपल्याला काहीतरी विचारतं, आपल्याला सांगायचंच असतं, परंतु मग आपण सात्विकपणाचा आव आणतो आणि त्याला अर्धवट सांगण्याचा प्रयत्न करतो, लपवण्याचा प्रयत्न करतो. त्याला उत्सुकता लागते, तो म्हणतो आता सांगाच तुम्ही, सांगितलंच आहे, म्हणताच आहे, सांगावं लागतं.
त्याच्यामुळं आपण दोष सांगत नाही, आपण चुकीचं नाही, आपण व्यसन करत नाही, पण दुसऱ्याला कारण झालो, दुसऱ्याला निमित्त झालो. म्हणजे चांगल्याला निमित्त, वाईटाला निमित्त व्हायचं का चांगल्याला निमित्त व्हायचं हे आपण विचार केला पाहिजे. एक सेवित जाय, एक न सेवित जाय, एक करत जातो, एक न करत जातो. जातो प्राप्तीला जातो, जातो नरकाला जातो. दोन्ही बाजूनी विचार करायचा आहे, ऊर्ध्वगतीचा बी आणि नीचगतीचा बी, अधगतीचा बी. तर ह्या दोन्ही बाजूनी विचार करून या सूत्राचा जर विचार केला तर नक्कीच, आणि आपल्या भौतिक जगामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, भौतिक जीवनामध्ये जगत असताना याचा वेळोवेळी पावलोपावली आपल्याला प्रसंग येत असतो. परंतु त्याची विचारधारा प्रगल्भ आहे. ज्याला धर्माची जाणीव आहे तो मात्र यापासून सावध होऊन वाचवण्याचा किंवा वाचण्याचा स्वतःला प्रयत्न करत असतो. अन्यथा त्याला समजच नाहीये, तो दिवसभरात कितीतरी अशा गोष्टी घडवतोय, कर्म करतोय का त्याला त्याच्यातून कितीतरी दुःख प्राप्त होणार आहे. जाणीव नसेल तर त्याला ती माहीत पण नाही की यातून कितीतरी दुःख होणार आहे. म्हणून ते परमेश्वराने तेच सांगितलंय, अज्ञानाच्या कारणाने हा जीव जो आहे हा सुखी होणे अज्ञान आहे, म्हणून आपण सुखी आहे. अन्यथा आपल्याला या साऱ्या गोष्टीचं तत्वज्ञानाच्या माध्यमातून जर कळालं तर आपण सुखी होऊ शकत नाही. कारण तळमळ आपल्याला निर्माण होईल, दुःख निर्माण होईल, अप्राप्ती निर्माण होईल. आपल्याला समजेल कशाने काय होतं आणि कशाने काय होतं, आणि आतापर्यंत आपण काय केलं ना आता आपल्याला काय प्राप्त होणार आहे, त्यावेळेस नक्कीच आपल्याला दुःख होणार आहे. म्हणून ह्या गोष्टी आपण खूप बारकाईने विचार केला पाहिजे. हे शास्त्र कवनाप्रती न बोलावे, पुढं सूत्र आलंच आहे लगेच. हे शास्त्र कवनाप्रती न बोलावे म्हणजे नास्तिक माणसाला किंवा विना अर्थवंताला, ज्याला अर्थताच नाहीये, त्याला हे शास्त्र सांगू नये म्हटले. कारण तेवढं गहनातलं गहन, दुर्मिळातलं दुर्मिळ, आणि परमेश्वराचं सात्विक निर्गुण निराकाराचं तत्वज्ञान हे कोणाला जर सांगत बसले, त्याची योग्यता पात्रता नसेल तर तो दोष आपल्यालाच लागेल. पण अर्थवंत असेल तर त्याला सांगितलंच पाहिजे. ज्याला परमेश्वर जाणून घेण्याची इच्छा आहे, ज्याला सत्य काय हे समजून घेण्याची इच्छा आहे, ज्याची तळमळ आहे, ज्याचा आग्रह आहे, ज्याच्याकडे नम्रता आहे, ज्याच्याकडे लवचिकता आहे, त्याला मात्र हे सांगितलंच पाहिजे. आता आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून हे शास्त्र सांगतोय, आपल्यासमोर कोणी नाहीये, परंतु ज्याला आग्रह आहे, ज्याला अर्थवंत आहे, ज्याला इच्छा आहे, तोच मात्र 1 तासाचा सत्संग ऐकेल, तो बी शांततेने ऐकेल. एवढं सोपं नाहीये ते. जीवनातला 1 तास तो बी शांततेने द्यायचा आणि त्यातलं जे मर्म आहे ते समजून घ्यायचं, हे कोणीही करू शकत नाही. आयऱ्या गैऱ्याचं काम नाही. ज्याला अर्थत आहे, ज्याला जाणून घेण्याची इच्छा आहे, ज्याला परमेश्वर प्राप्तीची जाणीव झालेली आहे, धर्माची जाणीव झालेली, तोच ते ऐकल. कोणी ऐकू शकत नाही. पण हे कोणालाही हे तत्वज्ञान परमेश्वराने सांगितलं सांगू नये. कारण बेलापूरलाच परमेश्वर असतात. काय काय त्यागावं हे, आणि धर्महानी कशाने होत असते, पुरुष धर्मापासून कसा भ्रष्ट होत असतो, तर यासाठी आचार्यांनी देवाला जिज्ञासा म्हणजे प्रश्न केलेला आहे. आणि त्यावर प्रसन्नपूर्वक स्वामींनी विधी निषेधाचं पालन कसं केलं पाहिजे, आवडीनिवडी कशी दाखवली पाहिजे, जीव कशापासून धर्मावरून जात असतो हे सांगत असताना परमेश्वराने सांगितलंय, हे शास्त्र कवनाप्रती न बोलावे म्हटले. कारण ज्याची योग्यता नाही, ज्याला पात्रता नाही, त्याची जर आपण सांगत बसले तर तो कुठंतरी भकेल, काहीतरी सांगेल, त्याचा दोष आपल्याला लागेल. त्याची तेवढी लेवलच नसल्यामुळं, त्याला ते समजलंच नसल्यामुळं तो धर्मावर तर येणारच नाही, धर्मावरतून जाईल आणि त्याच्या जाण्याला आपण निमित्त हो. एक न सेवित जाय, त्या निमित्तापुढं आपण धर्मावर जाण्याची शक्यता असते. म्हणून कोणालाही शास्त्र सांगू नये. बरं, ते शास्त्र सांगणं एवढं सोपं नाहीये. आपण जे शास्त्र आता चिंतन करतोय हे नामधारक वासनिक अवस्थेत असताना त्या दृष्टीनं कसं त्या शास्त्राकडे बघावं आणि ते कसं पाळावं याचा विचार करतोय. यातलं जे तात्विक जे आहे तत्वज्ञान, हे परमेश्वराने सांगितलेले, ते आपल्याला समजायला त्याचं चिंतन आपल्याला स्वतः करावं लागेल. परमेश्वराची तळमळ आपण जर केली, अप्राप्ती जर भावली, प्रार्थना केली, तरच तो परमेश्वर बोध आणि बोधशक्ती, परमेश्वर म्हणतात येथूनच किंगा परमेश्वराकडून भेटत असतं.
आपण किती अभ्यासलं, गुरुजनांकडून ऐका, हे ऐका, ते ऐका, तर त्याचा जो उमट आहे, त्याचा जो गर्भार्थ जो आहे, आपल्या समजण्यासाठी किंवा समजल्यानंतर त्या कृतीवर जाण्यासाठी जी शक्ती लागते ती मात्र परमेश्वराकडून भेटत असते. आणि ती अर्थवंताला शिवाय भेटू शकत नाही. ती अर्थता आपण केली पाहिजे, आपल्या अनुषंगाने केली पाहिजे. आणि ती जर केली तरच आपल्याला या गोष्टीची जाणीव निर्माण होऊन त्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करू. तर जाणीव नाही आहे, करायचं म्हणून करायचं कोणतीच गोष्ट प्राप्त होत नाही. तो प्रयत्न करायचा आहे समजून उमजून, जाणून का आणि कशासाठी ते प्राप्त होणार आहे, त्याचे फायदे काय, तोटे काय, या साऱ्या बाजू जर समजून घेतल्या तरच आपण त्या गोष्टी करणार आहे. आणि म्हणून आचार्यांना परमेश्वरांनी जीव धर्मावरून कसा जातो, धर्मावर कसा राहतो, हे स्पष्टीकरण करताना परमेश्वरांनी स्पष्ट सांगितले, शास्त्र कौनाप्रती न बोलावे. हे शास्त्र आहे परमेश्वराचं आहे, हे श्रेष्ठ शास्त्र आहे, कोणालाही सांगू नये. परंतु कोणालाच सांगू नये असं नाही, कारण या सूत्राचा नकारात्मक विचार जर आपण केला तर त्यातून आपल्या धर्माचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. आणि आजपर्यंत ते झालेलं आहे. कौनाप्रती न बोलावे म्हणजे कोणालाही सांगू नये असं नाही. जो अर्थवंत त्याला सांगावं, ज्याच्यामध्ये नम्रता आहे, ज्याला जाणून घेण्याची इच्छा आहे ते सांगावं. बरं, धर्म सांगत असताना आपण कुठं लगेच महावाक्य किंवा तत्वज्ञान सांगतोय. फक्त परमेश्वरी धर्म, देवता धर्म, जीव धर्म यातला नेमका फरक सांगून, आपण वेगळे दृष्टांत सांगून, वेगळ्या उदाहरणं सांगून त्याला एक उत्सुकता निर्माण करून त्याची चिकित्सा चालवून आपण त्याला धर्माला लावू शकतो. परंतु त्याची ऐकण्याची जरी इच्छा नसेल तर त्याला तेही सांगून काय उपयोग नाही, वरवरचंही सांगून उपयोग नाही, धर्माचंही सांगून उपयोग नाही. म्हणून तो सेन्स आपल्याला असला पाहिजे, आपण कोणाशी संवाद करावा, कोणाशी नाही करावा, कोणाला सांगावं, कोणाला नाही सांगावं. तर या संदर्भात आपण नक्की चिंतन करा. काही असल्यास नक्की प्रतिक्रिया कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.